तेरे बालों में गर खफा तू न हो ए हसीना, गर खफा एक सुहागन बना दूं। Once more! Once more! Once more! तेरे बालों में मोती पे गर खफा तू न हो ए हसीना, गर खफा तू न हो ए हसीना ओ दिलारा। मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स बेसिक पासून ॲडव्हान्स सर्व काही शिका। 5 वर्षांच्या अनुभवासह प्रॅक्टिकल ट्रेन, लाईफ टाईम ॲक्सेस आणि व्हॉट्सॲप सपोर्ट मिळेल। आजच जॉईन करा। तर नमस्कार मित्रांनो, मी आर्यस क्रिएशन स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ एकदम जबरदस्त लव सॉन्ग वरती झालेला आहे। तर तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिलेलाच असेल। तर व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना हा व्हिडिओ बनवण्यासाठी 2 ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे CapCut आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे तो म्हणजे सुपर VPN। सुपर VPN ओपन करून त्यातलं सिंगापूरचं VPN कनेक्ट करून आपल्या CapCutला आहे ना ओपन करून घ्यायचं आहे। पण त्याआधी मी तुम्हाला आपल्या कोर्सबद्दल काही माहिती सांगणार आहे। जर कोणाला आपल्या कोर्सबद्दल काही माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की आपला एक प्रो व्हिडिओ एडिटिंग कोर्स लॉन्च झालेला आहे। तर तो कोर्स आपल्याला आता सध्या ऑफरमध्ये 499 रुपयाला आरामात तुम्हाला भेटून जाईल। आणि जर ऑफर संपली ना तर तुम्हाला 999 रुपयामध्ये कोर्स भेटणार आहे। तर हा कोर्स एकदम जबरदस्त प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकवलेलं आहे। म्हणजे त्यामध्ये आपण शिकू शकतो की रील्स व्हिडिओ एडिटिंग कसे करतात किंवा लॉंग व्हिडिओज यूट्यूबचे व्हिडिओज एडिट करतात ना ते कसे करायचे ते देखील सगळं आपण व्हिडिओ म्हणजे ऑलरेडी अपलोडेड केलेले आहेत। तर त्यामध्ये आपल्याला हे 8 ॲप्सचे बेसिक आणि ॲडव्हान्स्ड 2 आपल्याला मॉड्यूल भेटणार आहेत। आणि तिसऱ्या मॉड्यूलमध्ये सगळे मटेरियल भेटणार आहे फुकटमध्येच। त्यानंतर चौथ्या मॉड्यूलमध्ये आपल्याला आहे ना एक्स्ट्रा प्रो टिप्स ते आपल्याला सिक्रेट टिप्स भेटणार आहेत, ते कोणी देखील सांगत नाहीत। तर तुम्ही स्टार्टिंगला ॲडव्हर्टाईज बघितलीच असतील। तर आता आपल्याला आहे ना जराही न वेळ घालवता तर तुम्ही आहे ना 499 मध्ये कोर्स मिळत असला ना लगेचच घेऊन टाका। कारण ऑफरमध्ये आपल्याला 499 मध्ये कोर्स भेटत आहे। त्यासोबतच आपल्याला 99 रुपयाचा 5G प्लस एक्सक्लुझिव्ह एडिटिंग मटेरियल पॅक हे देखील आपल्याला फ्रीमध्ये भेटत आहे। तर त्यासाठी आपल्याला खूप फायदा, ही संधी नंतर कधीही भेटणार नाही। तर त्यामुळे आताच लवकरात लवकर ही संधी घालवू नका, लवकरात लवकर प्रो व्हिडिओ एडिटिंग कोर्स जॉईन करा। तर त्यामध्ये आपल्याला सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला CapCut हा ॲप्लिकेशन ओपन करून न्यू व्हिडिओवरती जाऊन आपल्याला मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो व्हिडिओ इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ॲडवरती क्लिक करून आपल्याला या व्हिडिओचा ऑडिओ आहे ना तो एक्स्ट्रॅक्ट करायचा। तर त्यासाठी या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ना या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बीट्सचं ऑप्शन मिळायला भेटेल। तर आता बीट्स तुम्हाला मी काही वेळातच सांगतो लगेचच। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना पहिली जी बीट असणार आहे आपली ती बीट असणार आहे इथे। तर अशा प्रकारे इथे 1 सेकंदच्या अलीकडे म्हणजे 0 सेकंद 28 फ्रेमवरती पहिली बीट असणार आहे। त्यानंतर आपल्याला तुम्ही बीट्स ॲड करून घ्यायचे मित्रांनो, मी तुम्हाला इथे वरीच बीट सांगत आहे। तर आता दुसरी बीट असणार आहे आपली 1 सेकंद 16 फ्रेमवरती। त्यानंतर तिसरी बीट असणार आहे आपली 2 सेकंद 11 फ्रेमवरती। त्यानंतर तिसरी जी बीट असणार आहे म्हणजे त्याच्या पुढची जी बीट असणार आहे आपली ती 3 सेकंद 16 फ्रेमवरती। आणि त्याच्या पुढची जी बीट असणार आहे ती आपली 3 सेकंद 28 फ्रेमवरती। आणि त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली 4 सेकंद 16 फ्रेमवरती। त्यानंतर त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली 5 सेकंद 26 फ्रेम। आता मी सेकंद आणि फ्रेम सांगतोय तर इथे तुम्ही हे बघायचं मित्रांनो, हे सेकंद बघायचं आणि इथे फ्रेम बघून इथे तुम्ही डायरेक्ट आपल्या फोटोला आहे ना स्प्लिट करून घ्यायचं। तर पुढे स्क्रोल करून आपल्या पुढची बीट असणार आहे ती म्हणजे 6 सेकंद 9 फ्रेमवरती। त्यानंतर त्याच्या पुढची बीट असणार आहे 7 सेकंद 3 फ्रेमवरती। त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली 8 सेकंद 6 फ्रेमवरती। आणि त्याच्या पुढची बीट असणार आहे 8 सेकंद 19 फ्रेमवरती। 8 सेकंद 19 फ्रेमवरची बीट झाल्यानंतर ना त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली 9 सेकंद 14 फ्रेमवरती। 9 सेकंद 14 फ्रेमच्या पुढची बीट असणार आहे आपली
10 सेकंद 18 फ्रेमवरती आणि 10 सेकंद 18 फ्रेमच्या पुढची बीट असणार आहे आपली 11 सेकंद 2 फ्रेमवरती. त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली 11 सेकंद 23 फ्रेमवरती आणि त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली 12 सेकंद 6 फ्रेमवरती. त्याच्या पुढची बीट 12 सेकंद 12 फ्रेम आणि त्याच्या पुढची बीट 12 सेकंद 23 फ्रेमवरती आणि त्याच्या पुढची बीट डायरेक्ट बरोबर 13 सेकंदवरती द्यायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली 13 सेकंद 11 फ्रेमवरती. त्यानंतर त्याच्या पुढची बीट असणार आहे आपली ती म्हणजे शेवटची बीट, म्हणजे एवढीच बीट आहेत मित्रांनो. हे सगळे तुम्ही बीट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही इथे ऑडिओला बीट ॲड करायला सांगितलं होतं मग मी तुम्हाला, तर इथे ऑडिओवरती बीट मी सांगितल्याप्रमाणे ॲड करून येते. तुम्हाला आता या फोटो आपल्याला इथे कोणताही ॲड करायचं नाही, तर ते कसं तसंच राहू द्यायचं आहे. तुमच्या इथे असं असेल, हे बघू शकता तुम्ही. इथं फक्त या सॉन्गला बीट ॲड करायला सांगितलं होतं मग. तर अशा प्रकारे असल्यानंतर आता बॅक येऊन आपल्याला न्यू व्हिडिओवरती जाऊन आणखी एकदा न्यू व्हिडिओमध्ये आपल्याला आहे ना, मी तुम्हाला एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा इमेज दिलेला आहे. मी सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करून इथे एक एक्सपेक्ट रेशोचा ऑप्शन आलेला, याच्यावरती 9:16चा रेशो सिलेक्ट करून याला फुल साईज करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून इथे एक ॲडजस्टचं ऑप्शन पाहायला भेटेल. या ॲडजस्टवरून आपल्याला सॅच्युरेशनमध्ये जाऊन इथे सॅच्युरेशनमध्ये जाऊन हे -50 टोन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून इथे ऑपिसिटी नावाचं ऑप्शन पाहायला भेटेल. याची ऑपिसिटी थोडीफार कमी करून घ्यायची. मी जसं की 78वर ठेवतो. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला येऊन खाली ओव्हरलीचं ऑप्शन पाहायला भेटेल. इथे येऊन ॲड ओव्हरलीमध्ये येऊन आपल्याला इथे जो आपला इमेज आहे ना, तो इथे ॲड करायचा आहे. जो ज्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे ना, त्यावरती म्हणजे तो इमेज आपण इथे ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे इथनं मी आता सध्या तर हा इमेज ॲड करतो. त्यानंतर ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे हे इमेज कसं पाहिजे तसं सेट करून घ्यायचं. खाली स्क्रोल करून इथे एक रिमूव्ह बीजीचं ऑप्शन पाहायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून त्यानंतर आपल्याला जर बॅकग्राऊंड ऑटोमॅटिक बरोबर रिमूव्ह झालं नसेल तर कस्टमायझर कटआउटवरती जाऊन आपण इथे आपोआप म्हणजे मॅन्युअली बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर स्ट्रोकमध्ये येऊन आपल्याला इथे हा 2 नंबरचा स्ट्रोक ॲड करून याची ऑपिसिटी थोडीफार वाढवून याचा कलर आहे ना, तो व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून या फोटोला आपल्याला थोडं खाली घेऊया. अशा प्रकारे योग्य पद्धतीने सेट केल्यानंतर ना आपल्याला स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. त्यानंतर सर्चमध्ये येऊन इथे सर्च करायचं आहे की गर्ल्स सिक्रेट्स. इथे गर्ल्स सिक्रेट्स सर्च केल्यानंतर याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे ना ते 100 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्सपर्ट वरती क्लिक करून या व्हिडिओला एक्सपर्ट करून घेतल्यानंतर आता आपल्याला आहे ना आपल्या मेन व्हिडिओच्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. जिथे बीट आपण ॲड केलं तर तिथे येऊन आपल्याला ही लेअर आहे ना वरची पहिल्यांदा ती लेअर डिलीट मारून टाकायची. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आता आपण जी एक्सपर्ट केलेली व्हिडिओ होती ना ती व्हिडिओ इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं. तर बघू शकता तर इथे तुम्हाला हे मागडचे जे जो इफेक्ट आहे ना तो कसा हवा आहे त्यावरती येऊन बरोबर खाली स्क्रोल करून इथे एक फ्रीजचं ऑप्शन पाहायला भेटेल. याच्यावर क्लिक करून ह्याला फ्रीज केल्यानंतर ह्याच्या स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा भाग म्हणजे 3 लेयर्स होतील. त्या 3 लेयर्सचा स्टार्टिंगचा आणि मधला सोडून एंडिंगचा हे 2 लेयर्स आहेत ना तर ते डिलीट मारून टाकायचे. जी फोटोची लेअर आहे त्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे खेचून व्हिडिओच्या शेवटपर्यंत म्हणजे ऑडिओ जिथपर्यंत आहे तितकं ठेवून आपल्याला आहे ना आता जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे अशा प्रकारे इथे बरोबर बीटवरती यायचं. इथे तुम्हाला सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर ना बीट्स दिसून येतील. त्यानंतर ह्या आपल्या फोटोच्या लेअरला सिलेक्ट करून स्प्लिट करून टाकायचं. अशा प्रकारे पुढच्या बीटवरती जातो मी आता. तर तशा प्रकारे सगळे बीट्स तुम्ही ॲड करून घेतले असतील तिथे येऊन स्प्लिट करून टाकायचे. तर आता हे सगळं स्प्लिट केल्यानंतर आता आहे ना आपल्याला आहे ना जिथे पहिली बीट स्प्लिट केली ना तिथे यायचं आहे. म्हणजे पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती आल्यानंतर इथे आपल्याला मुवमेंटमध्ये पुल आउट नावाचा ट्रान्झॅक्शन पाहायला भेटेल. याला सिलेक्ट करून अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. तर त्यानंतर आपल्याला पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला ट्रेंडिंगमध्ये इथे एक हा स्पॉटलाईट शाईन इन नावाचा एक इफेक्ट पाहायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिल्या लेअरला हा इफेक्ट ॲड केल्यानंतर ना दुसऱ्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पुल
पूल नाही, आपल्याला झूम 1 नावाचा एक ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये बेसिकमध्ये आपल्याला पेड लिंक नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. जर इथे भेटलं नाही तर सर्चमध्ये जाऊन PADDLING पेड लिंक सर्च करून हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये ट्रेंडिंगमध्ये झूम 1 त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला साईड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन आपल्याला कॉम्बोमधला आपल्याला झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये आपल्याला क्रॉस शेक नावाचा इफेक्ट ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला व्हायब्रेशनमध्ये रॉक होरिझॉन्टली नावाचा ॲनिमेशन व्हॅल्यूटेलाला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन आपल्याला कॉम्बोमध्ये झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमधला इथे गोल्डन ट्रूबलेन्स नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती कॉम्बोमधला झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती आपल्याला इनमधला व्हायब्रेशनमधला आपल्याला सडन इम्पॅक्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये आपल्याला शेक 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे. इथे आपल्याला इनमधला रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन इनमधला इथे सर्चमध्ये यायचं सर्च करायचं आहे. इथे रिपल RIPPLE रिपल नावाचा ॲनिमेशन ॲड करून आपल्याला आहे ना पुढच्या लेअरवरती यायचं. पुढच्या लेअरवरती येऊन रॉक होरिझॉन्टली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती सेम रिपल नावाचाच ॲनिमेशन ॲड करायचं. सर्च करून ॲड केल्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये आपल्याला इथे सर्चमध्ये पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. PADDLING पेडलिंग नावाचं ॲनिमेशन सर्च करून ॲड केल्यानंतर अशा प्रकारे सगळे ॲनिमेशन्स आहेत ना तर ते ॲड होऊन जातील. ट्रान्झिशन्स आणि ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर आपल्याला इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे इंट्रो अँड आउट्रोमध्ये तुम्हाला हेलो ब्लरचा इफेक्ट व्हायला भेटेल. त्याला आपल्याला दुसऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला शेक नावाचा इफेक्ट सर्च करून घ्यायचं SHAKE. त्यानंतर त्याला दुसऱ्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड जेवढी आहे तेवढीच ठेवून इंटेन्सिटी 8 किंवा 10 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स ॲनिमेशन ट्रान्झिशन ॲड होऊन जातील. तर आता आपण आहे ना इथे हे जे इमोजी दिलेलं आहे ते कसं करायचं तर त्यासाठी आपल्याला टेक्स्टमध्ये येऊन इथे ॲड टेक्स्टमध्ये जाऊन जे काही इमेजेस असतील ते इमोजीस लावायचे. त्यानंतर ते साईज लहान करून तुम्हाला जिथे हवे तिथे सेट करून व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत हे इमोजीस ॲड करायचे आहेत. त्यानंतर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे ना तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी AI UHD वरती क्लिक करून इथे 1080p 60 FPS बीट रेट आहे ना ते 20 ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे प्रो व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर आपलं RS क्रिएशन प्रो व्हिडिओ एडिटिंग कोर्सला नक्की जॉईन करून घ्या. ऑफर प्राईजमध्ये जर घेतला तर तुम्हाला फायदा होईल. ही संधी कधीही पुढे येणार नाही. तर त्यामुळे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लगेचच जॉईन करा. जर काही डाऊट्स किंवा संशय असतील तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्याऐवजी मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. कोर्सविषयी बोलायचं असेल तरच मेसेज करा व्हॉट्सअपवरती. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय ईश्वराय, जय महाराष्ट्र.